नमस्कार. आज 6 मे 2021 म्हणजे माझ्या आईचा, लेखिका रागिणी पुंडलिक हिचा आज द्वितीय स्मृतिदिन. या स्मृतिदिनाचं निमित्त साधून आम्ही तिच्या मुलांसाठी लिहिलेल्या रामायण या नव्या पुस्तकाचं प्रकाशन इथे समारंभपूर्वक करायचं ठरवलं आहे. त्यासाठी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण मी दिलंच होतं आणि तुम्ही अगदी अगत्याने त्या कार्यक्रमाला आला आहात. त्याबद्दल मी तुमचं आधी मनापासून स्वागत करते. रागिणी पुंडलिक म्हणजे माझ्या आईचं सात संगत, अश्विन एक विलापिका, अक्षर मैत्री, महाभारत आणि हे आजचं रामायण हे 5वं पुस्तक. तिचा असा रसिक वाचक वर्ग तिने अल्पावधीतच निर्माण केला होता. तिच्यावरच्या प्रेमापोटी आणि लेखिका म्हणून तुम्ही तिच्या शब्दांवर जे प्रेम केलं त्यासाठीच आज तुम्ही इथे उपस्थित आहात. याच्याबद्दल पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या आईच्या स्मृतीस प्रथम वंदन करताना माझं मन आज भरून आलं आहे. तिला जाऊन आज 2 वर्ष होत आहेत. यावर खरं तर माझा विश्वासच बसत नाही आहे, कारण ती प्रत्येक क्षणी माझ्या सोबत आहे असंच आजही मला वाटतं. कधी कधी तर ती माझ्यातच आहे, माझ्यात सामावली आहे असंही वाटत राहतं. आपल्या प्रियजनांचा वियोग त्याच्या अस्तित्वाच्या खुणा अधिकच गडद करत असतो, हे यावरून सिद्ध होतं. पण तरीही आई माझ्यात आहे, माझ्याबरोबर आहे असं मला का वाटतं, ह्याचा विचार करताना प्रथम माझ्या डोळ्यासमोर येतं ते तिचं चैतन्यदायी असं व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वातच तिचं असणं, आजही असणं हे सामावलं आहे असं मला वाटतं. ती अतिशय उत्साही, हसरी, आनंदाने ओथंबलेली अशी होती. जीवनाला आसूसून भिडत त्यातली नकारात्मकता नाकारत सकारात्मकतेने या जीवनाकडे पाहणारी आणि त्याचा भरभरून आस्वाद घेत जगणारी अशी ती बाई होती. ती स्वतः जितका आनंद घेत असे तितकाच समोरच्यालाही तो मिळाला पाहिजे असाही तिचा अट्टाहास असे. त्यामुळेच तिचं व्यक्तिमत्व एका अर्थाने समोरच्याला प्रभावित करणारं असं होतं. संकटांना आव्हान समजून हार न मानता त्यांच्याशी सतत लढत राहायचं आणि आपलं चिवट कणखर मन आणखी कणखर करत राहायचं अशी तिची एक वृत्ती होती. त्यामुळे तिच्या सहवासानं माणसं प्रफुल्लित होऊन जात. जगण्यासारखं बरंच काही या जीवनात आहे असा एक विश्वास, अशी एक उमेद पुरवणारं तिचं थोडक्यात व्यक्तिमत्व होतं. ती लोकांना आठवते ती अशीच, आणि मला खात्री आहे की म्हणूनच ती कायम अशीच लोकांच्या मनात उरणार आहे, असणार आहे
जशी ती माझ्यासोबत आहे. विद्याधर पुंडलिक यांची मुलगी म्हणून मला आज अधिक ओळखलं जातं हे सत्य आहे आणि त्याचा मला नितांत अभिमानच वाटत आला आहे. पण तरीसुद्धा रागिणी पुंडलिक ही माझी आई हे सांगताना एक स्त्री म्हणून मला तिच्याबद्दल वाटणारा अभिमान हा वेगळ्या अर्थानं मला माझा गौरव वाटतो. याचं कारण तिच्या व्यक्तित्वाचा तिनेच घडवत नेलेला एक अपूर्व असा प्रवास माझ्या डोळ्यासमोर असतो. कुठलीही ओळख नसलेली एक सामान्य गृहिणी इथपासून तो सुरू झाला आणि जो एक नामांकित लेखिका इथपर्यंत येऊन तो थांबला. हा प्रवास तिच्या जाणीवेतच नव्हता किंवा नजरेत होता का, तर तोही तसा तिच्या नजरेतही नव्हता. तो अगदी अनपेक्षित सुरू झाला ते माझे वडील गेल्यावर. माझ्या वडिलांच्या कथा किंवा त्यांचे शब्द कागदावर उतरवता उतरवता त्या शब्दांनीच जसं काही तिला घडवत नेलं आणि मग ही तिची लेखक पतीबरोबरची साथसंगत अशी सुद्धा एकरूप होऊन गेली. स्वतःला वाढवणं म्हणजे नेमकं काय, किंवा स्त्रीची स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करणं म्हणजे तरी काय, हे प्रश्न तिला कधी पडलेच नाहीत. या जाणीवेंचा स्पर्श न झालेली एक अगदी सर्वसामान्य बाई इतकीच खरं तर तिची ओळख होती. पण तिने हळूहळू स्वतःला उभी करत गेलेली स्वतःमधलीच लेखिका, त्याचं अप्रूप तिला असलं तरीसुद्धा मी काहीतरी माझ्यासाठी कमावलं आहे किंवा मी खूप काही स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे, ही जाणीव तिला अखेरपर्यंत नव्हतीच. आणि ती नसल्यामुळेच तिच्या या कमावलेल्या ओळखीला एक प्रकारचा गोडवा होता असं मला वाटतं. तिने तिच्या साथसंगत आत्मकथनाद्वारे निर्माण केलेलं वाचकांच्या मनातलं एक स्थान, याबद्दल तर ती कायम अनभिज्ञच होती. मला आठवतं की महेश एलकुंचवारांसारखा प्रतिभावंत लेखक साथसंगत वाचून आमच्याकडे ते आले होते आणि तिचे हात हातात घेऊन ते म्हणाले होते की वहिनी, इतकं साधं आणि संवादी कसं लिहू शकता तुम्ही, मला जरा शिकवा ना. तेव्हा तोंडावर हात ठेवून आई अगदी संकोचून गेली होती. ती त्यांना म्हणाली होती, अगोबाई किती चेष्टा करता माझी, मी साधी संसारी बाई, काय माझे ते शब्द, तुमच्या पुढे तर त्याची किंमत काय. पण ती काय लिहून गेली आहे आणि स्त्रियांच्या आत्मकथनात तिच्या साथसंगतचं काय स्थान आहे हे तिला माहीत नसणं, हा तिच्या वाढलेल्या व्यक्तित्वातील खरा तर लोभसवाणा असा भाग होता, जो मला अत्यंत आवडायचा. आपल्या सुरेल संसाराची लय सांभाळत राहणं आणि आपल्या मुलांची परिपूर्ण आई होणं आणि आपल्या लेखक जोडीदाराला सर्वार्थाने साथ करणं, हेच तिचं खरं तर जग होतं आणि ते तिला अत्यंत प्रियही होतं. तिच्या लेखनात तिच्यातली ही लेखिका आणि तिच्यातली ही गृहिणी हातात हात घालून या दोघींची छान अशी प्रतिबिंब तिच्या लेखनात सहजपणे मिसळत गेलेली दिसतात. ती म्हणूनच ती अत्यंत मोकळी होती. ती स्वतःला मोकळेपणानं कोणाच्याही समोर व्यक्त करायची. स्वतःला कुणीही न समजता समोरच्याशी बोलायची, वागायची. त्याच साधेपणानं तिचं लेखन उमटत गेलं, फुलत गेलं. त्यात तिने कुठलेच शैलीचे किंवा लेखकी स्टाईलचे मुखवटे कधी घातले नाहीत. ती जशी होती तसेच तिचे शब्द होते. ती जशी उत्स्फूर्त आनंदाने भारावून जाऊन प्रत्येक क्षणाला भिडायची, ते भिडणंच तिच्या लेखनाच्या मर्मस्थानी होतं.
त्यामुळे तिचे शब्द अस्सल वाटत गेले. ते सामान्य गृहिणीचेच असून सुद्धा ते अस्सल वाटले आणि मुख्यतः ते वाचकांना भावले, स्पर्श करून गेले. ते त्यातल्या पारदर्शी तिच्या या 2 प्रतिबिंबांमुळे. आज तिनं मुलांसाठी लिहिलेल्या रामायण या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ इथे आयोजित केला आहे. त्याचं प्रकाशन होतं आहे. खरं तर ती नसताना तिच्या पुस्तकाचं हे प्रकाशन होतं आहे याचा अत्यंत विषाद वाटतो आहे. ती असतानाच खरं तर हे पुस्तक येऊ घातलं होतं. त्यासाठी काय करायचं, कोणाकोणाला बोलवायचं, त्याचे अध्यक्ष कोण असावेत, कोण वक्ते असावेत, याचीही बोलणी आम्ही केली होती. पण तो योग आमच्या कोणाच्याच नशिबात नव्हता. आज तिचंच पुस्तक बघायला तिचे डोळे मात्र नाहीत याचं फार वैषम्य वाटतं आहे. हे पुस्तकही तिच्या त्याच साध्याशा पण भावणाऱ्या अशा शैलीचा प्रत्यय देणारं असं हे पुस्तक आहे. ते मुलांसाठी असेल पण मोठ्या वाचकांनीही आवर्जून वाचावं असं ते आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम हा तिच्या माहेरच्या म्हणजे लघाटे घराण्याचं कुलदैवत होतं. माझ्या आजोळी म्हणजे शनिवार पेठेतल्या लघाटे वाड्यामध्ये मोठ्या देवघरात वसलेल्या रामाची पूजा अगदी रोज साग्रसंगीत अशी केली जायची. रामनवमीचा तर मोठा उत्सवच माझ्या आजोळी असायचा. त्या रामनवमीच्या दिवशी आई सकाळी लवकर उठून सोवळ्यानं रामाची पूजा अगदी अगत्यानं आणि भक्तिभावानं बांधायची. माझा मधला भाऊ अश्विन गेला आणि महिनाभरातच रामनवमी आली. त्याही वेळेला आईनं पुत्रवियोगाचं बळबळतं दुःख बाजूला ठेवून सोवळ्याने अगदी उसना उत्साह आणून ही पूजा बांधली होती. तिची ही धीरोदात्तता रामाकडूनच तिला मिळाली आहे असा तिचा ठाम विश्वास होता. ती गेली त्या अगोदर सुद्धा 15 दिवसांपूर्वीच रामनवमी होती आणि तिची तब्येत बरोबर नसताना सुद्धा ती उत्साहाने रामाची पूजा बांधण्यासाठी गेली होती. ही रामनवमी तिच्या आयुष्यातली अखेरची रामनवमी होती. मला असं वाटतं एका अर्थी जन्मजन्मांतरीचं तिचं आणि रामाचं एक नातं होतं. या नात्यातूनच तिला हे मुलांसाठी रामायण लिहावंसं वाटलं. हे नातं हीच या पुस्तकामागची खरी प्रेरणा आहे. तिच्या नेहमीच्या सोप्या, साध्या, संवादी अशा शैलीतून रामायणाची कथा उलगडत नेण्याची तिची हातोटी आणि त्यातली आसोशी ही इतकी वाखाणण्याजोगी आहे आणि हेच या पुस्तकाचं अगदी महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. माझ्या मुलांना, सौमिल आणि कुणाल या दोघांना म्हणजे तिच्या नातवंडांना रामाची कथा जेवताना सांगता सांगता तिच्या मनात या पुस्तकाचा खरं तर जन्म झाला. रामाने सोसलेला 14 वर्षांचा वनवास, त्याने पाळलेली आपल्या सावत्र आईची आज्ञा, भरताकडे सोपवलेलं राज्य, रावणाने केलेल्या सीतेच्या अपहरणामुळे त्याच्याशी झालेली लढाई, त्यातून रामाने लंकेवर मिळवलेला विजय, या सगळ्यातून तिला जाणवणारा रामातला पुरुषोत्तम तिने या कथेतून अतिशय परिपूर्णतेने साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या नातवंडांची ती आवडती आजी होती, कारण गोष्टी वेल्हाळपणा हा या आजीचा सर्वात मोठा गुण होता, जो माझ्या मुलांना आणि हेमल, साहिल यांना अतिशय प्रिय असा होता. नातवंडांना वेगवेगळी पुस्तकं वाचून दाखवण्यापासून रामायण महाभारतातील कथा सांगण्यापर्यंत तिच्यातली ही आजी या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे रामायणाच्या या कथनात तिच्यातल्या आजीच्या मायेचा एक दाट असा ओलावा तिच्या शब्दातून झिरपलेला आपल्याला जाणवत राहतो. आणि मग ही रामकथा
अधिक लाघवपूर्ण वाटू लागते. याआधी तिचं महाभारत हेही पुस्तक, मुलांसाठीच तिने लिहिलेलं पुस्तकही विजय प्रकाशनानं प्रसिद्ध केलं आहे. महाभारताच्या तुलनेत रामायणाची कथा सरळ आणि कुठलीही गुंतागुंत नसलेली कथा वाटत असली तरीसुद्धा मुलांपुढे अनेक गुणांचे आदर्श ती ठेवत जाते. मनुष्यपणाच्या, देवत्वाच्या, प्रवृत्तींच्या, चांगल्या वाईटपणाच्या, मानवी अटळ दुःखांच्या, सुखांच्या, विविध अशा अर्थछटा, स्पंदनं ती मूर्त करत जाते आणि त्यांचं एक विराट असं दर्शन रामायणातून आपल्याला घडत जातं. म्हणूनच रामायणाची कथा कितीतरी लेखकांना पुन्हा पुन्हा लिहावीशी वाटली आहे. अनेक प्रकारच्या रामायणातून ती व्यक्त झालेली आहे. त्यात तुलसीदासांचं ही रामायण आपल्याला आठवत असेल. आणि वाचकांनी, मुलांनी ती पुन्हा पुन्हा वाचत, त्यातले आदर्श डोळ्यापुढे ठेवत, त्याचा नव्याने अर्थ लावत ही रामायण कथा जाणून घेऊही पाहिली आहे. आईच्या म्हणजे रागिणी पुंडलिक यांच्या या रामायणाचे लहान वाचक किंवा आपण सर्व वाचक म्हणूनच स्वागत कराल अशी मला आशा आहे. विजय प्रकाशनानं हे पुस्तक अतिशय देखण्या स्वरूपामध्ये प्रकाशित केलं आहे, म्हणून मी त्यांचे आभार मानते. खरं तर त्यांच्याविषयीची कृतज्ञता आईने वारंवार व्यक्त केलेली आहे, ती मी त्यांच्यापर्यंत पोचवते आहे. आज या प्रकाशन समारंभात ती नाही हे पुन्हा पुन्हा जाणवत आहे, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती माझ्यातच आहे असंच मी पुन्हा एकदा इथे मानते आहे आणि माझ्यातल्या तिचं अभिनंदनही करते आहे. या भाषणानंतर प्रकाशक या नात्याने सचिन उपाध्याय आपले विचार व्यक्त करतील आणि त्यानंतर रागिणी पुंडलिक म्हणजे आईचा आवडता नातू, आजच्या तरुण पिढीचा लेखक म्हणून आज त्याची ओळख निर्माण होत चालली आहे, तो अश्विन पुंडलिक विविध रामायणातल्या कथांवर, त्यांच्या रूपांवर आपलं व्याख्यान देईल. मी पुन्हा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. नमस्कार. माझी आजी रागिणी पुंडलिक यांच्या द्वितीय स्मृतिदिनाचा हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आत्ता जे बघत आहेत आणि जे या कार्यक्रमाला आलेले प्रेक्षक आहेत त्यांचं मी परत एकदा स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या आजींनी लिहिलेल्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या रामायण या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आम्ही आज करणार आहोत. आणि ज्या उद्देशाने तिने हे पुस्तक लिहिलं आणि ज्या उद्देशाने तिला ही रामाची कथा सगळ्यांपर्यंत पोहोचवावीशी वाटली, त्या रामाच्या कथेवरती मी आज बोलणार आहे. पण त्याला सुरुवात करण्याच्या आधी आजीने लिहिलेल्या रामायण या पुस्तकाचं आम्ही समारंभपूर्वक इथे प्रकाशन करत आहोत. आणि अशा व्याख्यानांना सुरुवात करण्याच्या आधी आपल्या गुरुपरंपरेचं स्मरण करावं अशी एक प्रथा प्रचलित आहे. आणि संस्कृत वाङ्मयावरती आणि विशेष करून जे आपले इतिहास म्हटले जातात असे रामायण आणि महाभारत यांच्यावर बोलणारे किंवा आपल्या वेदवाङ्मयावर बोलणारे असे वक्ते आपल्या गुरुपरंपरेचं स्मरण करून आपल्या व्याख्यानांना सुरुवात करतात. आज मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात करणार आहे ती जरा वेगळी आहे. एक म्हणजे मी असे व्याख्यान देताना बघावं ही आजीची खूप इच्छा होती आणि मी अशी व्याख्यानं द्यायला सुरुवातही केली आणि तिने ती काही व्याख्यानं पाहिलीसुद्धा. आणि आज आत्ता हे व्याख्यान देताना आजी असायला हवी होती
असं असं मनापासून मला वाटतं. आणि तिला व्याख्यान देत असताना समोरच्या रांगेत बसलेली बघणं आणि आणि तिच्या डोळ्यांमध्ये असलेला अभिमान आणि ज्या प्रेमाने ती बघायची, ते असायला हवं होतं, अशी एक हुरहुर मनात आहे. जेव्हा मी 11 वर्षांचा होतो, तेव्हा त्या काळामध्ये 1996 साली आजीने मला एक अतिशय अतिशय मोलाची भेट दिली. ती म्हणजे तिने मला वाल्मिकी रामायणाचे 4 खंड आणि महाभारताचे 11 खंड असे असे 15 ग्रंथ तिने मला भेट म्हणून दिले. आणि त्या काळामध्ये हा खूप मोठा खर्च होता एकतर, आणि हे सगळे ग्रंथ घेणं हे त्यावेळी 11 वर्षाच्या मुलासाठी किती लोक हे करत असतील माहिती नाही. पण तिने हे केलं आणि त्यामुळे त्या काळापासून 1996 सालापासून हे ग्रंथ मी वाचतोय. जेव्हा जेव्हा मला त्यांचा अभ्यास करावासा वाटला, तेव्हा ते ग्रंथ संदर्भ म्हणून माझ्या हाताशी आहेत. आजही जेव्हा मी या विषयांवरती बोलतो, या विषयांवरती जेव्हा मी लिहितो, तेव्हा वाल्मिकी रामायण आणि महाभारत यांच्या मूळ प्रती माझ्या हातात संदर्भ म्हणून असतात. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण या काव्यांवरती बोलताना, ही जी आर्ष महाकाव्य आहेत, त्याच्यावरती बोलताना हे संदर्भ हातात असणं फार गरजेचं आहे आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या महाकाव्यांवरती खूप लिहिलं गेलं. अनेक कादंबऱ्या आहेत, अनेक नाटकं आहेत, अनेक काव्य आहेत. पण जोपर्यंत आपण ह्यांचा मूळ गाभा समजून घेत नाही, तोपर्यंत ह्याच्यावरती बोलणं, ह्याच्यावरती लिहिणं हे कुठेतरी अपूर्ण राहतं. आणि ही जाणीव मला वयाच्या त्या काळामध्ये, म्हणजे खूप लहान असताना, मला माझ्या आजीने करून दिली. आणि त्याच्यामुळे एकंदरीत गुरुपरंपरेचं स्मरण करण्याच्या आधी हे आजीचं खूप मोठं देणं मला मिळालेलं आहे. तिच्यामुळे वाचनाची सवय लागली, तिच्यामुळे संदर्भ बघण्याची सवय तिने नकळत मला लावली. कारण जेव्हा याच्यावरती लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या, जेव्हा याच्यावरती लिहिली गेलेली नाटकं, काव्य हे जेव्हा मी वाचलं, तेव्हा प्रत्येक वेळी आपण होऊन हे ग्रंथ एकदा आपण मुळात बघावेत आणि त्यातली सत्यासत्यता आपण पडताळून बघावी, हे वाटणं आणि हे ग्रंथ बघण्याचा आणि विचार करण्याची क्षमता काही प्रमाणात का होईना पण असणं, ह्या गोष्टी हे आजीने दिलेलं खूप मोठं देणं आहे. आणि त्याच्यामुळे सुरुवातीलाच हे व्याख्यान सुरू करण्याच्या आधी त्याच्याबद्दल मी जन्मभरासाठी कृतज्ञ हे एकदा सांगतो. आणि रामायणापेक्षाही आजीने मला महाभारतावरती जास्ती गोष्टी सांगितल्या. रामायणापेक्षाही महाभारतामध्ये तिला जास्ती रस होता. पण जेव्हा तिने लहान मुलांसाठी महाभारतातल्या कथा लिहिल्या आणि कथारूप महाभारत तिने लहान मुलांसाठी लिहिलं, त्याच्यानंतर तिने रामायण लिहिलं आणि रामायण वाचायला सुरुवात केली. तेवढ्यासाठी तिने त्या वयात सुद्धा तिला जितकं जमेल तितकं रामायण वाचलं. आणि जे 4 खंडात्मक वाल्मिकी रामायण आहे तेही तिने वाचायचा प्रयत्न केला. तिला जितकं शक्य होईल तितकं तिने वाचलं आणि त्याच्यातून तिने हे लहान मुलांसाठी रामायण लिहिलं. तर जेव्हा आपण रामायणाचा विचार करतो आणि जेव्हा ही रामकथा आपण ऐकलेली आहे, ही पिढ्यानमागून पिढ्या चाललेली कथा आहे. अनेक जण आपण आज तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळी देवासमोर बसून रामरक्षा म्हणतो. त्यामुळे रामाचं नाव आणि रामाची कथा ही पिढ्यानमागून पिढ्या आणि नित्य नवीन तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या सोबत आहे. हे जे आपलं सतत बदलणारं विश्व आहे,
त्यावेळी त्या सतत बदलणाऱ्या विश्वात आपल्या सोबतीला श्रीराम आहे. आणि रामाच्या स्मरणाने आपल्याला संकटात धैर्य मिळतं. त्याच्या स्मरणाने निराशा, भीती, क्रोध, मोह हे विकार अंतर्धानी पावतात. राम एकबाणी आहे, एकपत्नी आहे, एकवचनी आहे. काळ बदलला, अनेक युग पालटली, तरी रामकथा आहे तशीच आहे. अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक देशामध्ये ही कथा सांगितलेली आहे. पार कालिदासापासून ते आजच्या काळातल्या अनेक कवींना आणि लेखकांना या रामकथेची मोहिनी आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की रामाच्या चरित्राची आणि रामाच्या नावाची एवढी आस आपल्याला का असते? आणि अनेक वेळा ऐकून, पिढ्यानपिढ्या ऐकूनही ही साधी सोपी कथा आपल्याला हवीशी का वाटते? ही कथा ही शिवानी पार्वतीला सांगितलेली कथा आहे. कैलास शिखरावरती राहणाऱ्या या जोडप्याचा हा संवाद आहे. देवी शिवाला प्रश्न विचारते आणि शिव तिच्या प्रश्नांची उत्तरं देतो. हे आपल्या ज्ञानाचं बीज आहे. इथून अनेक आपली जी संस्कृती, साहित्य, काव्य यातला बराचसा भाग हा या शिव आणि शक्तीच्या संवादांचा आहे. आणि हा जो सगळा ज्ञानाचा संभार आहे त्याच्यावरती रामकथा हे एखाद्या तुळशी दलासारखं शाश्वत ठेवलेलं आहे. अनेक युग जातात, आपली मानसिकता बदलते, निसर्गाची स्थिती बदलते, प्रलय होतात, परत सृजनाचं चक्र सुरू होतं. ह्या प्रचंड चक्रामध्ये आपल्या मनाला सतत शांततेची आस असते, जी देवीला सुद्धा आहे. आणि ह्या सगळ्या चक्रामध्ये शांती मिळेल अशी कथा ती महादेवाला विचारते आणि त्याच्यावर उत्तर म्हणून तिला शंकर रामचंद्राची कथा सांगतात. हे या कथेचं बीज आहे. आणि या कथेपासून जी रामकथा सुरू होते त्या रामकथेचं नाव अध्यात्म रामायण असेल. आणि ही जी आपल्याला लागलेली आस आहे आणि रामकथा ही जी आपली पिढ्यानुपिढ्या चाललेली आहे, युगानुयुग आपण रामकथा ऐकत आहोत, त्या प्रश्नाचं उत्तर हे या शांततेत आहे. हे महाकाव्य अनेक वर्ष आपल्या मनावर राज्य करत आहे, कारण हे शांतीप्रद आहे. रामायणात अनेक रस आहेत, पण त्याचा मुख्य गाभा हा शांती आहे. रामायण हे शांतिमय आहे. आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखांच्या फेऱ्यात आणि रामदासांनी सांगितल्याप्रमाणे संसारसंगे बहु शिणलेल्या मनाला हे चरित्रकाव्य शांतता देतं. जर आपण शिवाचं एकंदरीत रूप बघितलं तर तो सतत ध्यानस्थ आहे, सतत तो ज्ञानाच्या शोधात आहे. अशा शिवाला सुद्धा रामकथेची ही शांती अतिशय प्रिय आहे. कुठल्याही प्रसंगामध्ये अविचल राहणारा, आपल्या वचनापासून न ढळणारा असा हा राम स्थितप्रज्ञ आहे, शांत आहे. सुख आल्यानंतर तो आनंदत नाही, दुःख आल्यावरती तो कष्टी होत नाही, त्याला क्रोध नाही, तो तिरस्कार करत नाही, तो कशाची इच्छा करत नाही, तो अविचल आणि विकाररहित आहे. ही शांती आणि ही स्थितप्रज्ञता, हे ज्ञान, हे वैराग्य ही आपल्या भारतीय संस्कृतीची मुख्य चिन्ह आहेत. आणि म्हणूनच ही रामकथा ही आपल्या राष्ट्राच्या चारित्र्याची, संस्कृतीची आणि सभ्यतेची कथा आहे. आपल्याला हव्या असलेल्या अनेक गुणसमूहांचा रामकथा हा मानदंड आहे. जेव्हा आपण हे रामायण वाचतो आणि जेव्हा ही रामकथा आपण समजून घेतो, तेव्हा ही कथा अयोध्या नरेश, महापराक्रमी, सीतापती, लक्ष्मणाचा भाऊ, हनुमानाचा स्वामी असलेला श्रीराम इथपासून ही कथा आपल्याला निर्विकार, निर्गुण अशा आत्मारामाकडे घेऊन जाते. म्हणून ही कथा आज अनेक रूपांनी जिवंत आहे आणि अनेक रूपांनीही पूजनीय आहे. आपण जर इतिहासाची व्याख्या पाहिली तर विष्णू धर्म पुराणात इतिहासाची व्याख्या धर्मार्थ काम मोक्षाणाम
उपदेशसमन्वितं पूर्ववृत्तं कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते अशी आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्याच्यावर केलेला उपदेश आणि ह्याच्या अनुषंगाने येणाऱ्या पूर्वकाळातल्या कथा ही आपल्या पुराणांनी केलेली इतिहासाची व्याख्या. आणि ही जर व्याख्या आपण पाहिली तर रामायण हा इतिहास आहे, महाभारत हा इतिहास आहे. आणि जरी ही रामायण इतिहास असला तरी इतिहास असूनही तो स्थलकालातीत आहे. अनेक युगांमध्ये तो शाश्वतपणे घडतो आणि तो कधीही संपत नाही. कैलासावरती शिव ही कथा देवीला सांगतो. हीच कथा ब्रह्मा आणि नारद वाल्मिकींना सांगतात. वाल्मिकी ही कथा लवकुशांना सांगतात आणि लवकुश ही कथा प्रभू रामचंद्रांपुढे गाऊन दाखवतात. रामायणानंतर हीच कथा हनुमान केळीच्या पानांवरती लिहून ठेवतो आणि हनुमानाच्या रामापुढे आपलं रामायण कोण वाचेल या विचाराने कष्टी झालेल्या वाल्मिकींचं दुःख बघून तो ती पानं खाऊन टाकतो. हीच रामाची कथा पांडव वनवासात असताना मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतात. भारतीय युद्धात अभिमन्यूचा मृत्यू झाल्यानंतर हीच रामकथा नारद युधिष्ठिराला सांगतात. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण शस्त्रधारी पुरुषांमध्ये मी राम आहे म्हणून सांगतो. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विष्णू सहस्त्रनामामध्ये राम हे विष्णूचं नाव म्हणून येतं. रामाचा अवतार समाप्त झाल्यानंतर कृष्ण हा पूर्णावतार येतो आणि रामाने जो धर्म सांगितलेला आहे किंवा रामाच्या रूपाने जो धर्म पृथ्वीतलावर अवतरित झालेला आहे तो धर्म कृष्ण परत एकदा सांगतो. रामो विग्रहवान धर्मः असं म्हटलेलं आहे. म्हणजे राम हा धर्मनियमांचं मूर्त रूप आहे. आणि ह्याच्यानंतर राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, कृष्ण हा लीला पुरुषोत्तम आहे. कृष्ण रामाने निर्माण केलेला किंवा रामाने जगून दाखवलेला धर्मच कृष्ण परत एकदा सांगतो. कृष्णानंतरही अवतारांची साखळी सुरू राहते, अनेक युग येतात आणि या दशावतारांच्या अनेक कथांमध्ये रामकथा ही एखाद्या ताऱ्याप्रमाणे तेजाळत राहते. मग काही जण असं विचारतात की रामायण हे दैवी चरित्र आहे की मानवाचं चरित्र आहे. हे चरित्र अयोध्येचा राजपुत्र आणि नंतर राजा झालेल्या रामाचं चरित्र आहे की विष्णूचा अवतार असलेल्या रामाचं चरित्र आहे. राम हा अवतार म्हणून बघायचा की त्याला मानवी दृष्टिकोनातून बघायचं. हेच अनेक प्रश्न अनेक प्राचीन कवी, साहित्यिक, ऋषीमुनींना पडलेले आहेत. हेच प्रश्न देवी शिवाला सुद्धा विचारते. आणि इथून आपण जर विचार करायला सुरुवात केली तर राम हा अवतार आहे आणि अवतारांचा जो मुख्य हेतू आहे जो कृष्णाने गीतेत सांगितला की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, हा एक हेतू आहे. पण अवतारांचा ह्याच्याही पेक्षा दुसरा महत्त्वाचा हेतू आहे आणि त्या हेतू असा आहे की त्याला म्हटलेलं आहे मर्त्यावतारस्त्वेह मर्त्य शिक्षणम. म्हणजे मानवाच्या रूपात झालेले अवतार हे मानवाच्या शिक्षणासाठी असतात. म्हणजे अवघड प्रसंगांमध्ये कसं वागावं, आपल्या ध्येय आकांक्षा या कशा असाव्यात, त्या प्रत्यक्ष आणण्यासाठी साधनं कशी वापरावी आणि ती साधनं कशी मिळवावी, ह्याच्यापासून आपला धर्म म्हणजे काय याची शिकवण मिळावी, हा या अवतारांचा हेतू आहे. ही जी आर्ष महाकाव्य आहेत रामायण आणि महाभारत ही याच हेतूने लिहिली गेली आणि त्याच्यातून दिसणाऱ्या राम आणि कृष्ण या दोन महापुरुषांच्या महत्तेने आपल्या राष्ट्राचं चारित्र्य घडलेलं आहे. आणि हे आर्ष महाकाव्य आणि त्यांचा हा हेतू हे इतक्या महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा भासानी रामायणावर नाटक लिहिताना त्यातल्या व्यक्तींवर आपल्या भावना आरोपित केल्या तेव्हा त्याच्या नाटकाच्या प्रती नष्ट केल्या गेल्या. अशी एक दंतकथा आहे आणि या कथेमागे हेतू हाच आहे की आर्ष महाकाव्यांनी दिलेली शिकवण ही बदलली जाऊ नये किंवा ज्या उद्देशाने ऋषींनी ही काव्य रचली त्या उद्देशाला बाधा पोचू नये. तर रामाचा जेव्हा आपण व्यक्तिवेध घेतो तेव्हा हजारो वर्षांपूर्वी, म्हणजे काही अभ्यासकांच्या मते
आत्तापासून जवळजवळ 14,000 वर्षांपूर्वी तो एक मानव म्हणून कसा जगला, हा एक भाग आहे. आणि राम हा दैवी अवतार म्हणून कसा आहे, हा हा याचा दुसरा भाग आहे. आणि जेव्हा आपण ह्या दोन्ही अंगांनी रामायणाचा शोध घेतो आणि या दोन्ही अंगांनी आपण रामकथेचा शोध घेतो, तेव्हा आपल्याला राम कसा दिसतो ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अनेक अनेक ऋषींना, अनेक कवींना, अनेक साहित्यिकांना राम कसा दिसला ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपण आता जी रामकथेची वेगवेगळी रूपं बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपण राम हा वेगवेगळ्या ऋषींना, वेगवेगळ्या साहित्यिकांना, कवींना कसा दिसला हा या व्याख्यानाचा मूळ मुद्दा आहे. तर पहिलं जे आद्य रामायण आहे ते वाल्मिकी रामायण आहे. आणि काही जणांचं मत असं आहे की रामायण हे नरचरित्र आहे. आणि काही अभ्यासकांच्या मते रामाला ह्याच्यामध्ये देवत्व देणारे भाग जे आहेत ते प्रक्षिप्त आहेत. पण हे जे देवत्व देणारे भाग आहेत ते हजारो श्लोकांचे आहेत. त्यामुळे जर काय प्रक्षिप्त ठरवले तर रामायणाच्या मूळ गाभ्यालाच धक्का बसतो. वाल्मिकी रामाला ईश्वर म्हणून गौरवतात. हनुमान त्या रामायणामध्ये सीतेसमोर किंवा रावणासमोर श्रीरामाचं गुणवर्णन करतो आणि त्याच्यातही तो रामाच्या ईश्वरी लक्षणांचं वर्णन करतो. रामायणाच्या सुरुवातीला आलेली वाल्मिकी ऋषींची कथा आणि वाल्मिकी ऋषी रामाचा बीजमंत्र जपून तप करतात आणि त्यातून त्यांना रामायण महाकाव्याची स्फूर्ती होते, हे सुद्धा कुठेतरी रामाच्या उपासनेशी निगडित आहे. त्यामुळे हे जे आद्य काव्य आहे, हे आद्य काव्य हे रामायणाची किंवा रामाची विष्णू म्हणून उपासना जी आहे ती या आद्य काव्य इतकीच प्राचीन ठरते. याच्यानंतर अनेक नाटक ग्रंथ रामायणावर लिहिले गेले आणि त्या सगळ्या नाटक ग्रंथांचा आधार म्हणजे हनुमान नाटक आहे, प्रसन्न राघव नाटक आहे, अनर्घ राघव नाटक आहे, बालरामायण नाटक आहे, असे अनेक नाटक ग्रंथ नंतर लिहिले गेले आणि या सगळ्या नाटक ग्रंथांचा आधार हा वाल्मिकी रामायण आहे. वाल्मिकी रामायणात एक गोष्ट अशी आहे की रामायणात वाल्मिकी जरी रामाला ईश्वर म्हणून गौरवत असले आणि हनुमान आणि इतर रामायणामधले व्यक्तिरेखा ह्या रामाला ईश्वर म्हणून गौरवत असल्या तरी राम हा त्याच्या दैवी गुणविशेषांबद्दल आणि त्याच्या अवतारीपणाबद्दल रामायणामध्ये अनभिज्ञ आहे. जेव्हा रावणाचा वध होतो आणि जेव्हा देव प्रकट होऊन रामाचे गुणवर्णन करतात तेव्हा राम त्यांना सांगतो की मी स्वतःला मनुष्यच मानतो आणि विष्णूचा अवतार आणि हे सगळं जे आहे म्हणजे राम त्यांना सांगतो की मी स्वतःला मनुष्य आणि दशरथनंदन समजतो. त्यामुळे मी कोण आहे आणि मी कुठून आलेलो आहे हे तुम्हीच मला सांगा. त्यामुळे रामायणाचा हा जो पहिला भाग आहे वाल्मिकी रामायण, त्याच्यामध्ये राम हा जरी विष्णूचा अवतार असेल तरी तो मुख्यत्वे राजधर्माचं पालन करणारा राम आहे. त्याच्यातला जो अवतारी पुरुष हा भाग आहे तो प्रकर्षाने येतो तो अध्यात्म रामायणामध्ये. आणि जे शंकरांनी पार्वतीला सांगितलं आणि जे व्यास महर्षींनी संपादित केलं असं ते अध्यात्म रामायण आहे, ज्याच्यात राम हा परब्रह्म आणि विष्णूचा अवतार म्हणून प्रकर्षाने आपल्यासमोर येतो. रामायणाची अजून एक महत्त्वाची बाजू आहे वाल्मिकी रामायण आणि अध्यात्म रामायण. याचा एक अजून महत्त्वाचा भाग असा आहे की ही दोन्ही रामायणं वैष्णव भक्ती परंपरेचा गौरव करणारी रामायण आहेत आणि या दोन्ही रामायणांमध्ये रावण आणि इंद्रजित हे तांत्रिक आणि अभिचार कर्म करणारे किंवा पंचमकारांनी देवीची आराधना करणारे असे दाखवलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये अनेक वेळा हनुमान त्यांचं तंत्रकर्म उधळून लावतो, त्यांचा यज्ञ विध्वंस करतो. लक्ष्मण इंद्रजिताच्या यज्ञाचा विध्वंस करतो.
त्यामुळे कुठेतरी या रामायणांमध्ये तंत्र आणि अभिचार कर्मांवरती निरपेक्ष भक्तीचा विजय हे पण सांगितलेलं आहे. या दोन्ही रामायणांमध्ये राम हा धर्माचा आधार म्हणून येतो. तो समाजाचं धारण करतो. तो समाजाच्या अभ्युदय आणि श्रेयस म्हणजे समाजाची भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती या दोन्हींकडे तो लक्ष देतो. त्याच्या नामस्मरणाने शांती मिळते. त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडत नाही. त्याच्या राज्यामध्ये अकाल मृत्यू होत नाहीत. त्याच्या राज्यामध्ये कोणी अकाली विधवा होत नाही. हे जे सगळे वर्णनं आहेत ही राम आणि त्याचा धर्म किंवा राम हा मूर्तरूप धर्म कसा आहे त्याच्यावरती आधारलेली आहेत. या दोन रामायणांनंतर म्हणजे वाल्मिकी रामायण आणि अध्यात्म रामायणानंतर रामायणावरती अनेक काव्य आणि नाटकं लिहिली गेली. कालिदासाने रघुवंश लिहिलं. भट्टीने रामायणावरती भट्टी काव्य लिहिलेलं आहे. भवभूतीने महावीर चरित लिहिलेलं आहे. हे सगळे संस्कृत कलाकृती आहेत. आणि पालीमध्ये दशरथ जातक लिहिलं गेलेलं आहे. प्राकृतमध्ये पौमाचर्य हे रामचरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बौद्ध रामायणं आहेत, जैन रामायणं आहेत. या बौद्ध रामायणातला राम हा बोधिसत्व म्हणून दाखवलेला आहे. जैन रामायणातला राम हा अहिंसक आहे आणि त्या रामायणामध्ये रामाच्या ऐवजी लक्ष्मण रावणाचा वध करतो असं लिहिलेलं आहे. इसवी सन 7व्या शतकाच्या सुमारास जेव्हा भारतीय नौदल हे बंगालचा उपसागर ओलांडून आग्नेय आशियामध्ये गेले त्या काळामध्ये थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया या भागामध्ये थाई रामायण लिहिलं गेलं. त्याला रामकियन म्हणतात. कंबोडियन रामायण आहे त्याला म्हणतात रियामकेर आणि इंडोनेशियन रामायण आहे त्याला म्हणतात काक्विन रामायण. हे आग्नेय आशियामध्ये लिहिले गेलेले आहे. याच्यावर मुख्यत्वे बौद्ध प्रभाव आहे. पण वाल्मिकी रामायणाच्या अनेक लहान सहान खुणा त्याच्यामध्ये दिसतात. ह्याच्यानंतर इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये तमिळ कवी कंबन याने रामावतारम हे रामायण लिहिलं आणि हे अतिशय सुंदर रामायण लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कंबन कवीने रामसीतेची प्रेम कहाणी फार सुंदर मांडलेली आहे. त्याच्यामुळे 12व्या शतकात नंतर जी रामायण लिहिली गेली त्याच्यावर कंब रामायणाचा फार मोठा प्रभाव आहे. वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, रामोपाख्यान महाभारतातलं याच्यामध्ये कुठेही न आलेली कल्पना म्हणजे हनुमान हा रुद्रावतार असल्याची कल्पना ही कंब रामायणातून आलेली आहे. आणि ही जी कल्पना आहे त्याच्यामुळे हनुमानाच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला एक वेगळी उंची ह्याच्यामुळे मिळते. अजून एक ह्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट होते की राम हा विष्णूचा अवतार आणि त्याचा जो भक्त आहे तो शंकराचा अवतार. त्याच्यामुळे शैव आणि वैष्णव हे दोन उपासना संप्रदाय कंब रामायण एकत्र आणते कुठेतरी. त्याच्यानंतर कंब रामायणाच्या नंतर 14व्या शतकामध्ये अद्भुत रामायण लिहिलेलं आहे. आणि अद्भुत रामायणामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये अद्भुत रामायणामध्ये शैव आणि वैष्णव संप्रदायांबरोबर शाक्त संप्रदायाच्याही खुणा आहेत. या रामायणामध्ये हनुमान हा जे आपण पाताळ देवता हंता म्हणतो तसा होतो. महाबली होतो. संकटमोचन म्हणतात तसा तो आहे. अहिरावण आणि महिरावण यांना तो ठार मारतो आणि जे त्याच्यासाठी तो पंचमुखी रूप धारण करतो ती कथा अद्भुत रामायणात आहे. अद्भुत रामायणात अजून एक कथा अशी येते की रावणवध झाल्यानंतर 1000 मस्तकं असलेला महारावण रामाशी युद्ध करायला येतो आणि रामाला मूर्छित करतो. आणि राम मूर्छित झाल्यानंतर सीता महाकालीचं रूप धारण करून त्या महारावणाचा वध करते आणि तिला राम स्तुती करून शांत करतो. अशी कथा ही एक अद्भुत रामायणामध्ये येते. आणि हा जो कथाभाग आहे हा थोडा शाक्त संप्रदायाच्या प्रभावाखालचा कथाभाग आहे. कारण क्रुद्ध झालेली देवी आणि तिला अनेक प्रयत्नांनी शांत करणारा शिव याची आठवण ही कथा कुठेतरी आपल्याला करून देते. त्याच्यानंतर अनेक अद्भुत कथा या रामायणामध्ये येतात की सीता ही सीतेला रावण एका पेटी म्हणजे सीता ही खरं तर रावणाची मुलगी आणि
तिच्यामुळे सर्वनाश होईल अशी आकाशवाणी झाल्यामुळे रावण सीतेला पेटीत ठेवून समुद्रात सोडतो आणि ती पेटी जमीन नांगरताना जनकाला सापडते अशी कथा ही अद्भुत रामायणामध्ये आहे. याच रामायणामध्ये कृष्ण जसा विश्वरूप दर्शन दाखवतो तसा अद्भुत रामायणामध्ये राम हा परशुरामाला विश्वरूप दाखवतो अशी पण एक कथा आहे. आणि ह्या सगळ्यामुळे ह्याच्यानंतर जी रामायणं लिहिली गेली 15व्या शतकामध्ये कृत्तिवासानी बंगाली रामायण लिहिलं, कंदलीनी आसामी रामायण लिहिलं, ओडिसामध्ये दंडी रामायण लिहिलं गेलं. या सगळ्या रामायणांवरती अद्भुत रामायणाची एक छाप आहे. याच्यानंतर 15व्या शतकामध्ये आणि 16व्या शतकामध्ये 2 महत्त्वाची रामायणं लिहिली गेली. एक म्हणजे आनंद रामायण आणि दुसरं म्हणजे तुलसीदासांचं रामचरितमानस. आनंद रामायण हे फारसं वाचलं जात नसलं तरी आनंद रामायणातले काही भाग आपण वाचतो. रामकवच, रामरक्षा, हनुमान कवच ही जी काही प्रचलित स्तोत्र आहेत किंवा रामाची अष्टोत्तर शतनामावली, हनुमानाची शतनामावली ही जी सगळी प्रचलित स्तोत्र आहेत ही आनंद रामायणातली आहेत. त्याच्यानंतरचं रामायण म्हणजे तुलसीदासांचं रामचरितमानस आणि तुलसीदासांचं रामचरितमानस हे वाल्मिकी रामायणाला खूप साधर्म्य दाखवतं, कारण इतर पुरातन रामायणांसारखाच त्याची सुरुवात शिवपार्वतीपासून होते. आणि तुलसीदासांची कथा सांगण्याची शैली थोडी पुराण सांगितल्यासारखी आहे, कारण ते निरूपणात्मक रामायण आहे. पण मुख्यत्वे तुलसीदासांच्या रामायणाचा आधार हा वाल्मिकी रामायणाचा आहे. 16व्या शतकात महाराष्ट्रामध्ये एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलंय आणि भावार्थ रामायण वेगळं अशासाठी की एकनाथांना जी एक प्रखर राजकीय जाणीव होती ती या भावार्थ रामायणात खूप ठिकाणी दिसते. ह्या रामायणाने एक फार महत्त्वाचं काम केलं की जेव्हा सुलतानशाहीने महाराष्ट्र भरडला जात होता तेव्हा आपल्या स्वत्वाची, आपल्या संस्कृतीची जाण या एकनाथी रामायणाने करून द्यायला सुरुवात केली. ह्याच्यामध्ये रावण हा सुलतानशाहीचं प्रतीक म्हणून दाखवला जातो. त्याची दाढी जाळणारा हनुमान हा अन्यायाच्या प्रतिकाराची प्रेरणा म्हणून दाखवला जातो. 17व्या शतकात जेव्हा राजकारण आणि अध्यात्म यांच्यामध्ये एक दुवा निर्माण झाला त्यामागची मूळ प्रेरणा ही एकनाथांचं रामायण आहे. आणि पुराणिकांनी ऐकवलेल्या किंवा लहानपणी असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी सुद्धा बालपणीच्या कथा ऐकल्या, त्याच्यामध्ये हे भावार्थ रामायणही असण्याची शक्यता आहे. ह्याच्यानंतर 17व्या शतकामध्ये गुरु गोविंद सिंगांनी एक ब्रजगोविंद रामायण लिहिलं. गुजराती रामायण याच्यानंतर आलं. त्याच्यानंतर 18व्या शतकात एक काश्मीरी रामायण आहे. आणि ह्या सगळ्या रामायणांची गंमत अशी आहे की या रामायणांमधल्या ज्या कथा आहेत या सगळ्या एकत्र होऊन आज जे रामायण आपण लहान मुलांना सांगतो किंवा आज जे रामायण आजीने तिच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या रामायणातल्या कथा आहेत. म्हणजे जी खारीची अतिशय लोकप्रिय अशी कथा आहे की ती खार सेतुबंधन चालू असताना वाळू आणून टाकते आणि राम तिच्या पाठीवरून 3 बोटं फिरवतो. ही जी कथा आहे ही मूळ रामायणात नाही आहे, ही रामचरितमानसमध्येही नाही आहे. ही कथा येते तेलुगू रामायणातून. हनुमान हा शंकराचा अवतार असल्याची कथा येते कंब रामायणातून. ह्या ज्या कथा आहेत ह्या सगळ्या एकत्र होऊन आज आपण जे रामायण मुलांना सांगतो, आज ज्या कथा आपण मुलांना ऐकवतो त्याच्या मागे जवळजवळ 2000 वर्षांची प्रेरणा आहे. आणि या सगळ्या कथा आणि 12,000 वर्षांपूर्वी 14,000 वर्षांपूर्वी घडून गेलेलं रामायण आणि त्याची कथा ही या युगानुयुगातून आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये जो राम आहे तो वेगळा आहे. ज्या कवीनी तो जसा बघायचा प्रयत्न केला तसा राम त्याला दिसला. वाल्मिकींचा राम हा आदर्श आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, स्वतः हा धर्माचं स्वरूप आहे.
तो धर्मनियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करतो, पण त्याच्याच जोडीला तो सामान्यांशी प्रेमाने वागतो. शबरीची कथा आहे किंवा गुह हा धीवर आहे, तो त्याचा मित्र आहे. सुग्रीव, हनुमान, जांबुवंत हे वानर आहेत, हे त्याच्या जीवाला जीव देतात. तर वाल्मिकींचा राम हा प्रजावत्सल आहे, भक्तवत्सल आहे, पतित पावन जो म्हणतात तसा तो राजा आहे. आणि त्याचा जो धर्म आहे ह्याच्यामध्ये तो मुख्यत्वे राजधर्म आहे. आणि त्याच्या धर्माचा एक भाग हा सामान्यांना धर्मपालन कसं करावं याची वाट दाखवणे हा आहे. कारण प्रजेची आध्यात्मिक उन्नती हे शेवटी राजाचं दायित्व आहे आणि रामाला त्याची अतिशय स्पष्ट जाणीव आहे. त्याच्यामुळे तो काटेकोरपणे नियम पालन करतो. तो त्याच्या मर्यादांवरती, त्याच्या धर्मनियमांवरती तो त्या धर्मनियमांचं, त्याच्या मर्यादांचं तो पालन करतो आणि म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आता ह्याच्यामध्ये मर्यादा पालन करणे आणि त्या का पालन कराव्या लागतात ह्याच्याही उहापोह होण्याची शक्यता आहे. पण एक राजाचं कर्तव्य आणि राजाचा धर्म म्हणून तो हे नियम पालन करतो. ह्याच्याचकडे जर आपण अजून लक्षपूर्वक पाहिलं तर धर्म ही जी कल्पना आहे ही रामायण काळामध्ये अधिकाधिक विकसित होत गेली आणि महाभारतामध्ये कृष्णाने त्या धर्मकल्पनेची अतिशय विकसित अशी व्याख्या आपल्याला सांगितली. पण गीतेची जी मुळं आहेत, गीतेत सांगितलेला जो धर्म आहे त्या धर्माची मुळं ही कुठेतरी रामायणापर्यंत जातात. गीतेतला स्थितप्रज्ञ हा रामच आहे. गीतेत विभूती योगामध्ये जो जगव्यापक असा परमेश्वर सांगितलेला आहे तो पण रामच आहे. त्याच्यामुळे हे जे धर्माचं स्वरूप आहे ते वाल्मिकींनी राम या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे आणि रामाचा अवतार होण्यामागेही हेच एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे वाल्मिकींचा जो श्रीराम आहे तो एक आदर्श राजा आहे, आदर्श पुत्र आहे, आदर्श योद्धा आहे, एक कर्तव्य कठोर महापुरुष आहे आणि त्याला त्याच्या देवत्वाबद्दल काहीशी अनभिज्ञता आहे, जे की तो स्वतः बोलून दाखवतो. ही जी अनभिज्ञता आहे स्वतःच्या देवत्वाबद्दल असलेली ही एक उणीव म्हणता येईल ती कृष्णावतारामध्ये भरून निघते आणि म्हणून कदाचित कृष्ण हा पूर्णावतार मानला जातो, राम हा अंशावतार मानला जातो. हे जे 3 अवतार येतात एकामागे एक, की परशुराम आहे, परशुरामानंतरचा अवतार राम आहे आणि रामानंतरचा अवतार कृष्ण आहे. परशुराम हा स्थितप्रज्ञ नाही आहे, परशुरामाला क्रोध आवरत नाही. नंतरचा जो राम आहे तो स्थितप्रज्ञ आहे आणि त्याच्यानंतरचा जो कृष्ण आहे तो कुठेही नियमांच्या चौकटीत बसत नाही, पण तरीही तो धर्मसंस्थापना करतो. राम हा राजा होतो, तो राजा बनून प्रजेचं नेतृत्व करतो. कृष्ण हा राजा नसूनही नेता होतो. राम हा एकपत्नी आहे आणि पतिपत्नींमधल्या प्रेमाची एक वेगळीच व्याख्या रामायणामध्ये आपल्याला दिसते. कृष्ण हा एकपत्नी नाही, पण तरीही कृष्ण आदर्श पती होतो. अशी ही एक मानवी भावनांची फार सुंदर आणि कलेने विकसित होणारी अशी ही कल्पना आहे. अद्भुत रामायण, अध्यात्म रामायण यातला जो राम आहे तो निर्गुण निराकार आहे आणि त्याचे अवतार कार्य ही त्याची लीला आहे. म्हणजे राम हा परब्रह्म आहे आणि सीता ही योगमाया आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं शिवशक्तीमध्ये अद्वैत आहे तसंच रामसीतेचंही अद्वैत दाखवलेलं आहे. आणि हे जे संवादी नातं आहे राम आणि सीतेचं हे अतिशय सखोल आणि परिपक्व रूपात आपल्याला अध्यात्म रामायणामध्ये दिसतं. ह्याच्यामध्ये वेळोवेळी रामाचं ईश्वरत्व दाखवलेलं आहे. या दोन्ही रामायणांमध्ये वेदांत विचाराला जवळच असे तात्विक विचार दाखवलेले आहेत. त्यामुळे वाल्मिकींनी रामाचं गुणगान करताना, गुणवर्णन करताना त्याचा दैवी पुरुष, दैवी अवतार हाही भाग घेतलेला आहे. मानवी दृष्टिकोनातूनही त्यांनी रामाचं वर्णन केलेलं आहे आणि ह्या वर्णनातले जे दैवी रंगछटा आहेत ते घेऊन रचलेली ही 2 रामायण आहेत. कालिदासाने रघुवंशामध्ये लिहिलेला राम हा अतिशय वेगळा आहे. तो शांत आहे,
पण कठोर नाही. सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवल्यानंतर तिला तिला तो पुष्पक विमानातून खालची निसर्गशोभा दाखवताना कालिदासाने चितारलेला आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये या प्रेमाच्या छटा दिसतात. वाल्मिकी रामायणामध्ये या दाम्पत्य जीवनाच्या अतिशय सुंदर छटा दिसतात. पण कालिदासाच्या प्रतिभेने या या छटा फार छान रंगवलेल्या आहेत. कंब रामायणामध्येही रामसीतेचं प्रेम हे अजून गहिऱ्या अर्थाने आणि आणि अतिशय अतिशय लालित्यपूर्ण भाषेत कंबकवीने दाखवलेलं आहे. राम हा सौम्य आहे, मितभाषी आहे, सौजन्यशील आहे आणि त्याचं त्याच्या पत्नीवर असलेलं प्रेमही तितकंच सौम्य आहे. सीता जेव्हा भूमिप्रवेश करते उत्तर रामायणात, अर्थात उत्तर रामायण हे काही अभ्यासकांच्या मते प्रक्षिप्त आहे, पण जेव्हा सीता भूमिप्रवेश करते तेव्हा त्याच्यानंतर ऐहिक गोष्टींची इच्छा न राहिलेला, हळूहळू वैराग्याकडे गेलेला असा तो राम हा अखेरपर्यंत सीतेचाच राहतो. यज्ञामध्येही तो सीतेची सुवर्ण प्रतिमा जवळ ठेवून न बोलता आपल्या प्रजाजनांना तो उत्तर देतो. त्यामुळे हे जे सीता आणि रामाचं नातं याला एक दैवी पातळी पण आहेच, पण याला अनेक कथांची पार्श्वभूमी आहे, अनेक जन्मांचा प्रवास त्याच्या मागे आहे. त्याच्यामुळे हे शब्दात सापडत नाही. कंबन रामायणात तो म्हणतो की हे मानवी जगाच्या पलीकडचं नातं आहे आणि हे दैवी नातं आहे. राम हा सिंहासनाधीश आहे, राजाधिराज आहे आणि तो सिंहासनावर बसतो तो रामायणाच्या शेवटी. धर्मराज्य करतो. ही जी धर्मराज्य ही कल्पना आहे ती राज्य आणि शासन याची अतिशय विकसित अवस्था आहे. जेव्हा आपण धर्म म्हणतो तेव्हा आपल्यावरती 4 प्रकारची ऋणं असतात अशी आपली कल्पना आहे. पितृऋण, देवऋण, ऋषीऋण आणि मनुष्यऋण अशी ही 4 ऋणं आहेत. आणि ही 4 ऋणं फेडणं ही आपली धर्माची व्याख्या आहे. ज्या समाजात आपण राहतो, ज्याच्यामुळे आपल्याला आपली ओळख मिळते, त्या आपल्या समाजामध्ये शांती, सुबत्ता नांदावी या दृष्टीने आपलं वैयक्तिक कौटुंबिक कर्तव्य पार पाडणं, भौतिक सुखसमृद्धीची प्राप्ती आणि ती सुखसमृद्धी समजून घेण्यासाठी किंवा ती नश्वर आहे हे समजून घेण्यासाठी किंवा सुखापाठोपाठ दुःख अपरिहार्यपणे येणार हे समजण्यासाठी जे चिंतन, तप, स्वाध्याय हे करावं लागतं, ही आपली धर्माची व्याख्या आहे. रामराज्यामध्ये हा धर्म अतिशय उन्नत आहे आणि विकसित झालेला आहे, अभ्युदय पावलेला आहे. उपनिषदांमध्ये एका राजाने म्हटलंय की नमेस्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपहा नाना हिताग्नी ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी कुतः. राजा म्हणतो की माझ्या राज्यामध्ये कोणी चोर नाही, मद्यपी नाही, कोणी अविचारी, अविवेकी, अशिक्षित नाही, कोणी स्वैराचारी पुरुष नाही, तर स्वैराचारिणी स्त्री कशी असेल. ही जी शासन व्यवस्था आहे ही अतिशय विकसित अशी शासन व्यवस्था आहे. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचंही रक्षण करतो, ही वैयक्तिक पातळीवर गोष्ट आहेच, पण त्याच्या जोडीला ही सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरची गोष्ट आहे. राजा धर्मशील असल्याशिवाय प्रजेचं अभ्युदय आणि श्रेयस आणि प्रेयस यांची सिद्धी होऊ शकत नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. श्रीरामाची पूजा आपण करतो ती ह्याच्यामुळे भारतीय संस्कृतीने सतत गौरवलेली आणि भारतीय संस्कृतीची कल्याण चिन्ह असलेली नीतिमूल्य ही रामाच्या रूपाने पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली, म्हणून आपण आज श्रीरामाची पूजा करतो. राम सिंहासनावर उशिरा बसला, त्याच्याप्रमाणे तो रथात बसून कधी लढला नाही, तो उभा राहून लढला, हनुमानाच्या खांद्यावरून लढला. राक्षसांनी याच्यावरून रामाचा उपहास केलेला आहे, पण हे रामाचं भूषण ठरतं. विष्णूचा अवतार म्हणून आपण जर राम पाहिला तर विष्णू सहस्त्रनामाच्या शेवटी रथांगपाणी, अक्षोभ्य, सर्व प्रहरणायुध अशी 3 नावं आहेत. हातामध्ये चक्र घेतलेला, प्रहार करण्यासाठी सगळी शस्त्र हातात घेतलेला, पण तरीही ज्याच्या वृत्ती क्षुब्ध होत नाही, असा या नावांचा अर्थ आहे. राम युद्ध करताना, राज्य करताना सुखात आणि दुःखात शांत राहतो, त्याच्या वृत्ती समतोल राहतात. स्वतःच्या पायावर उभा राहून तो संकटांना सामोरा जातो.
त्याचं वचन, त्याचा बाण कधी व्यर्थ जात नाही. शबरीपासून सुग्रीवापर्यंत तो सगळ्यांना आपलंसं करतो. अनेकांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो मुक्ती देतो. कबीराचा निराकार राम आहे. रामदासांचा बळे आगळा कोदंडधारी राम आहे. तुलसीदासाचा भवभयहरण करणारा कृपाळू राम आहे. अशी त्याची अनेक रूप आहेत. अयोध्येचा राजाधिराज म्हणून आपण त्याच्या पुढे नतमस्तक होतो. सीतेचा राम म्हणून त्याच्या नावाचा आपण जप करतो. हनुमानाचा प्रभू म्हणून अनेकांना त्याचं रूप भावतं. रावणाचा वध करणारा महापराक्रमी बलशाली राम अनेकांच्या अस्मितेचं प्रतीक बनतो. निर्गुण निराकार राम अनेकांना मुक्तीचा, शांतीचा, भक्तीचा मार्ग दाखवतो. अनेक प्रकारचे भेद आणि अनेक विविधता असूनही आपला देश प्राचीन काळी जसा होता तसा अखंड राहिला, याच्यात राम आणि कृष्णाच्या चरित्राचा वाटा फार मोठा आहे. धर्माचं रूप असलेला धीरगंभीर पूर्ण प्रतापी राम हा भारताच्या राष्ट्रीय आणि आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. कृष्णाने ज्याप्रमाणे गीतेत सांगितलंय त्याप्रमाणे कर्मयोगाचा, सांख्ययोगाचा राम हा पाया आहे. राम आणि रामायण अनंत आहेत. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वी, पर्वत आहेत तोपर्यंत रामकथा आहे. जरी प्रलय झाला तरी रामकथा लयाला जात नाही. ती शाश्वत आहे आणि कालातीत आहे. मला वाटतं मी एवढं बोलतो आणि माझं व्याख्यान मी संपवतो. आपण सगळेजण हा कार्यक्रम ऐकण्यासाठी इथे आलात त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पुढच्या वर्षी कदाचित आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्ष भेटता येईल अशी आपण एक आशा ठेवूयात. धन्यवाद.